खरीप हंगामानंतर आता जळगाव जिल्ह्यातला बळीराजा हा रब्बी हंगामासाठी या ठिकाणी तयारीला लागला आहे आणि जळगाव जिल्ह्यात जर आतापर्यंतचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 79% या पेरण्या पूर्ण झालेल्या आहे। आपण जळगाव तालुक्यातल्या एका शेतामध्ये आहोत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी रब्बी हंगामासाठीची जी तयारी आहे ती तयारी या ठिकाणी सुरू आहे। या शेतामध्ये ज्वारीची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यामधलं तण असेल, गवत असेल, या काढण्याच्या कामाला आता या ठिकाणी वेग आलेला असून कुठेतरी बळीराजा आता पुन्हा खरीप हंगामातलं जे नुकसान आहे ते रब्बी हंगामामध्ये भरून काढण्यासाठी या ठिकाणी तयारीला लागल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगाव जिल्ह्यात जर यंदाचा रब्बी हंगामाचा जर विचार केला तर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी तसेच मका लागवडीला जास्त पसंती दिलेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 92% लागवड ही मक्याची झालेली आहे। तर यात मुक्ताईनगर, अंमळनेर, चाळीसगाव अशा तालुक्यांमध्ये जवळपास 100%वर मक्याची लागवड झालेली आहे। ज्वारीसाठी 39,446 हेक्टर लागवड अपेक्षित होती, मात्र प्रत्यक्षामध्ये 39,655 हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे। त्यामुळे ज्वारीची सुद्धा 101% एवढी लागवड आतापर्यंतची झालेली आहे आणि 4 डिसेंबरपर्यंतचा जर विचार केला तर दरवेळी गव्हाची लागवड ही सर्वाधिक होत असते, मात्र यंदा गव्हाकडे कुठेतरी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे। गव्हाची केवळ 43% लागवड या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। गव्हाची 60,684 हेक्टरवर लागवड अपेक्षित होती, मात्र त्यापेक्षा कमी म्हणजे 26,082 हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे। त्यामुळे यंदा गव्हाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत असून गव्हाची लागवड जी आहे कुठेतरी एकंदरीत घटण्याचे चिन्ह आहे। मात्र एकंदरीत गव्हापेक्षा या ठिकाणी यंदाचा कल शेतकऱ्यांचा हा ज्वारी आणि मक्याकडे असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि ज्वारी आणि मक्याची सर्वाधिक लागवड ही आतापर्यंत झालेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 79% पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळालेली आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक लागवड ही ज्वारी आणि मक्याची झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।